तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 1 ते 100 मूळ संख्या जर आपल्याला लक्षातच राहत नसतील तर त्या कशा शोधायच्या हे अभ्यासणार आहोत. पण त्या अगोदर मूळ संख्या म्हणजे काय हे थोडक्यात पाहूया. तर ज्या संख्येला 1 व ती संख्या स्वतः या दोनच संख्यांनी पूर्ण भाग जातो त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात. तर मी इथं 1 ते 10 संख्या लिहिलेल्या आहेत. तर त्या संख्यांपैकी मूळ संख्या कोणत्या आहेत ते पाहूया. तर पहिला अंक आहे 1. 1 ही मूळ संख्या पण नाही आणि संयुक्त संख्या पण नाही. ठीक आहे. त्यानंतरचा अंक आहे 2. तर 2 ही मूळ संख्या आहे, कारण 2 या संख्येला 1 आणि 2 ती संख्या स्वतः 2 आणि 1 या दोनच संख्यांनी निश्चेष भाग जातो, म्हणजेच 2 ही मूळ संख्या आहे. तर त्यानंतरची संख्या आहे 3. 3 या संख्येला सुद्धा 1 आणि 3 या दोनच संख्यांनी निश्चेष भाग जातो, म्हणजेच 3 ही सुद्धा मूळ संख्या आहे. त्यानंतरची संख्या आहे 4. तर 4 या संख्येला 1, 2 आणि 4 या 3 संख्यांनी निश्चेष भाग जातो, म्हणजे 4 ही मूळ संख्या नाही. तर जी मूळ संख्या नसते त्या संख्येला आपण संयुक्त संख्या असे म्हणतो. तर 4 ही संयुक्त संख्या आहे. त्यानंतरचा संख्या आहे 5. तर 5 या संख्येला सुद्धा 1 आणि 5 या दोनच संख्यांनी भाग जातो, म्हणजेच 5 ही मूळ संख्या आहे. ठीक आहे. त्यानंतरचा अंक आहे 6. तर 6 या संख्येला 1, 2, 3 आणि 6 या 4 संख्यांनी निश्चेष भाग जातो, म्हणजेच ही संयुक्त संख्या आहे. तर त्यानंतरचा अंक आहे 7. 7 या संख्येला 1 आणि 7 या दोनच संख्यांनी भाग जातो, म्हणजेच ही मूळ संख्या आहे. त्यानंतरचा अंक आहे 8. 8 या संख्येला 1, 2, 4, 8 अशा 4 संख्यांनी निश्चेष भाग जातो, म्हणजेच 8 ही मूळ संख्या नाही, तर ती संयुक्त संख्या आहे. त्यानंतरचा अंक आहे 9. 9 या संख्येला 1, 3 आणि 9 अशा 3 संख्यांनी निश्चेष भाग जातो, म्हणजेच 9 ही मूळ संख्या असू शकत नाही, तर ती संयुक्त संख्या आहे. तर त्यानंतरचा अंक आहे 10. 10 ही सुद्धा 1, 2, 5 आणि 10 यांच्या पाड्यामध्ये आहे, किंवा या 4ही संख्यांनी या 10 या संख्येला निश्चेष भाग जातो, म्हणजेच ही सुद्धा संयुक्त संख्या आहे. तर अशा प्रकारे आपण मूळ संख्या 1 ते 10 मधल्या शोधल्या. कोणत्या कोणत्या? तर 2, 3, 5, 7. ठीक आहे. आता या संख्यांचा वापर करून आता यानंतरची कोणती मूळ संख्या असेल, तर 11 ही मूळ संख्या असेल, म्हणजेच आपण इथं 11 लिहू शकतो. अशा प्रकारे यापुढेही बऱ्याच मूळ संख्या असतात. तर 1 ते 100 मधील मूळ संख्या तुमच्या लक्षात राहत नसतील तर त्या कशा शोधायच्या ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर 1 ते 100 या संख्यांमधील मूळ संख्या शोधण्यासाठी मी 1 ते 100 अंक अशा प्रकारे लिहून घेतलेले आहेत. इथे पहा 1, 2, 3, 4, 5, 6. त्यानंतर 7 मी खाली लिहिलेला आहे. 7, 8, 9, 10, 11, 12 अशा प्रकारे 1 ते 100 अंक लिहिलेले आहेत. आता अगोदर आपण कोणत्या कोणत्या प्राईम नंबर शोधलेले आहेत किंवा मूळ संख्या शोधलेल्या आहेत, तर 2, 3, 5, 7 आणि 11. आता या मूळ संख्यांचा उपयोग करून आपण या पुढील मूळ संख्या सुद्धा शोधणार आहोत. आता पहिली मूळ संख्या आहे 2. आता 2ची जर ही उभी लाईन आपण पाहिली तर आपल्या लक्षात येईल की या सर्व संख्यांना 2 ने निश्चेष भाग जातो. इथं पहा 2, 8, 14, 20, 26, 32. ठीक आहे. म्हणजेच या सर्व संख्या या मूळ संख्या नाहीत, त्या संयुक्त संख्या आहेत. म्हणजेच आपण काय करूया, या उभ्या लाईनमधील सर्व संख्या आपण कॅन्सल करू शकतो. ठीक आहे. फक्त मी 2 हा एकच अंक ठेवलेला आहे, कारण ती मूळ संख्या आहे. ठीक आहे. त्यानंतर इथं जर पाहिलं तर 2च्या पाड्यामध्ये 4 पण असतं, म्हणजेच या 4च्या लाईनमधील पहा इथं 4 आहे, 10 आहे, 16 आहे, 22 आहे, 28 आहे. या सर्व संख्यांना सुद्धा 2 ने निश्चेष भाग जातो, म्हणजेच या सुद्धा मूळ संख्या नाही. तर मी सुद्धा अशी लाईन मारून घेतलेली आहे. तर त्यानंतरचा एक रो आहे पहा इथं 6. 6 मधील
या रो मधील, या लाईन मधील 6, 12, 18, 24, 30, 36, 42 या सर्व संख्यांना सुद्धा 2ने निश्चेष भाग जातो. म्हणजे आपण सुद्धा इथं सुद्धा एक लाईन मारू शकतो. म्हणजेच या सुद्धा मूळ संख्या नाहीत, या संयुक्त संख्या आहेत. ठीक आहे. आता कोणते कोणते लाईन राहिले पहा इथं. ही 1 नंबरची, ही 3 नंबरची आणि ही 5 नंबरची. आता दुसरा प्राईम नंबर आहे 3. तर 3 मध्ये पहा दुसरी मूळ संख्या आहे 3. या लाईन मध्ये पहा इथं 3 आहे, 9 आहे, 15 आहे, 21 आहे, 27 आहे, 33 आहे. म्हणजे या सर्व संख्यांना सुद्धा 3ने निश्चेष भाग जातो. म्हणजेच या सुद्धा मूळ संख्या असू शकत नाहीत. म्हणजेच आपण इथं 3 या संख्येला सोडून बाकी सर्व संख्यांना इथे खोडू शकतो. ठीक आहे. म्हणजे कारण या मूळ संख्या नाहीत. त्यानंतरच्या जी मूळ संख्या आहे ती आहे 5. तर इथं जर पाहिलं तर इथं पहा 5, 5 एक्के 5, 5 दुने 10, 5 त्रिक 15, 5 चौक 20, 5 5 25. ठीक आहे. म्हणजेच आपण ही जी तिरकी लाईन आहे ती सुद्धा आपण इरेज करू शकतो. ठीक आहे. म्हणजे मी इथं सुद्धा मी एक लाईन मारून घेतली. फक्त मी 5ला फोडणार नाही कारण 5 ही मूळ संख्या आहे, आपल्याला ती हवी आहे. ठीक आहे. त्यानंतर 25 नंतर 5ने भागणारी संख्या कोणती तर 30. इथं पहा 5 सक 30, 5 सत्ते 35, 5 आठे 40, 5 9 45, 5 10 50 आणि त्यापुढची संख्या आहे 55. म्हणजेच ही लाईन सुद्धा आपण खोडू शकतो. म्हणजे ही जी तिरकी लाईन आहे यावरती सुद्धा मी खोडलेलं आहे. 55 नंतरची 5ने भागणारी संख्या असेल 60. इथं पहा 60, 65, 70, 75, 80, 85. ठीक आहे. म्हणजे ही लाईन सुद्धा आपण खोडू शकतो 60 पासून 85 पर्यंत. त्यानंतर 85 नंतर कोणती संख्या असते 5च्या पाड्यामध्ये तर 90. इथं पहा 90, 95, 100. म्हणजेच ही लाईन सुद्धा आपण खोडू शकतो. ही जी तिरकी लाईन आहे याच्यावरती मी खाट मारलेला आहे. म्हणजे ह्या सुद्धा मूळ संख्या नाही. ठीक आहे. आता त्यानंतरची मूळ संख्या आहे 7. आता इथं पहा 7, 7 एक्के 7, 7 दुने 14, 7 त्रिक 21, 7 चौक 28, 7 5 35, 7 सक 42. म्हणजे ही लाईन आपण खोडू शकतो. पण इथं 7 सोडून बाकी सर्व संख्या आपण खोडू शकतो. 14, 7 त्रिक 21, 7 चौक 28, 7 5 35, 7 सक 42. ठीक आहे. 42 नंतर काय येतं 7 सत्ते 49. कुठं आहे इथं पहा 49. 7 सत्ते 49, 7 आठे 56, 7 9 63, 7 10 70. त्यानंतर 77 आणि 84 येऊ शकतं. ठीक आहे. म्हणजेच आपण 49, 56, 63 ही जी तिरकी लाईन आहे ही आपण इथं खोडू शकतो. ठीक आहे. 84 नंतर कोणती आहे 7च्या टेबलमध्ये संख्या तर ती आहे 91, 91 आणि 98. म्हणजे या दोन संख्या सुद्धा आपण खोडू शकतो. आता त्यानंतरची मूळ संख्या आहे 11. आता 11ने भाग जाणाऱ्या संख्या 22, 33, 44, 55 ह्या अगोदरच आपण खोडलेल्या आहेत. त्यामुळे परत ती खोडण्याची काही गरज नाही. आता या संख्यांमध्ये एक ही जी संख्या आहे ती मूळ संख्या पण नाही आणि संयुक्त संख्या पण नाही. आता ज्या कोणत्या संख्या आपण खोडलेल्या आहेत त्या संख्या सोडून उरलेल्या सर्व संख्या या मूळ संख्या होय. आणि ज्या संख्या खोडलेल्या आहेत त्या म्हणजे संयुक्त संख्या होय. तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये 1 ते 100 या संख्यांमधील मूळ संख्या शोधलेल्या आहेत. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89 आणि 97. तर विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्स स्कॉलरशिप स्टडी चॅनेलला आपण अजूनही जर सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करावे. कारण असेच उपयुक्त व महत्त्वाचे व्हिडिओ मी यापुढेही घेऊन येणार आहे. त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला लवकरच मिळेल. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.